नमस्कार. आज आपण पाहणार आहोत लोणचं घरगुती पद्धतीने कसं बनवायचं ते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण आपल्या घरीच असणाऱ्या लोणच्याच्या झाडाच्या कैऱ्या काढून घेणार आहोत. हे झाड खास लोणच्याचंच आहे, म्हणजे याचं फक्त लोणचंच केलं जातं. काही कैऱ्या या हातानेच तोडता येण्या इतक्या खाली आहेत. बाकीच्या कैऱ्या आपण खुडीच्या साहाय्याने उतरून घेणार आहोत. मला मदत करण्यासाठी माझी भाची शुभ्रा आणि उत्तम मामा आलेले आहेत. ते आता सर्व कैऱ्या साफ करून घेत आहेत आणि पाण्यात रात्रभर आम्ही ठेवून देणार आहे. त्यानंतर आपण कैऱ्या रात्रभर पाण्यात ठेवल्या आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण मसाल्याची तयारी करून घेत आहोत. मसाला आम्ही घरीच बनवते. मसाल्यामध्ये आपण जिरी, बडीशेप, काळी मिरी, लवंग, हिंग, दालचिनी हे सर्व भाजून घेणार आहोत. जास्त भाजायचं नाही आहे, थोडंसंच भाजायचं, म्हणजे थोडंसं आपलं वास येईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे. या मसाल्याला जास्त भाजायची गरज नसते, पण थोडंसं आपलं मॉइश्चर कमी व्हावं या उद्देशाने थोडंसं आपलं गव्हाळ भाजून घ्यायचं आहे. सर्व मसाला मी एक एक करून भाजून घेत आहे. जे मसाले एकसारखे आहेत त्यांना मी एकत्र भाजला आहे आणि जे एकसारखे नाहीत त्यांना सेपरेट भाजलं आहे. हिंगाचे खडे एकदम असे खरपूस असे भाजून घेत आहे. त्यानंतर दालचिनी खरपूस भाजून घेतली आहे. त्याचबरोबर मेथी आणि मोहरीची डाळ ही भाजून घेतली आहे. काही मोहरीची डाळ ही आपण तशीच टाकणार आहोत मसाल्यात आणि काही भाजून मसाल्याबरोबर दळून टाकणार आहोत. मोहरीची डाळ ही आपल्याला जास्त भाजायची नाही आहे, फक्त थोडीशी हलकीशी भाजून घ्यायची आहे. त्यानंतर मी सर्व मसाला एकत्र करून घेतला आणि दळून घेतला आहे. मसाला हा आपल्याला थोडासा जाडसरच दळून घ्यायचा आहे. लोणच्याच्या मसाल्यासाठी बारीक पूड नाही करत, थोडासा जाडसर मसाला लागतो. त्यासाठी आपण चक्कीमधून थोडासा जाडसर मसाला दळून आणायचा आहे. माझ्याकडे घरीच चक्की आहे मसाला दळण्यासाठी, कारण मी स्वतः घरगुती मसाले तयार करते. जर कुणाला घरगुती मसाले हवे असतील तर नक्की संपर्क साधा, तुमची ऑर्डर घेतली जाईल. सर्व मसाले हे एकदम घरगुती पद्धतीने बनवले जातात. कोणतीही भेसळ न करता अगदी स्वच्छ आणि नीटनेटके पद्धतीने केली जाते. कोणत्याच प्रकारची भेसळ केली जात नाही. त्यासाठी नक्कीच एकदा ऑर्डर देऊन पहा आणि मसाल्यांची टेस्ट एकदा ट्राय करून पहा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाण्यातल्या सर्व कैऱ्या स्वच्छ धुवून आपण उन्हामध्ये थोड्याशा सुकवून घेतल्या आहेत. त्यातलं सर्व पाणी सुकवून कैऱ्या पुसून घेतल्या आहेत. त्यानंतर त्या चांगल्या शेपमध्ये फोडून घेतल्या आहेत. फोडून घेतल्यानंतर त्यामध्ये ज्या कुया आहेत त्या काढून घेतल्या आहेत आणि एक दिवस पूर्ण पंख्याखाली सुकवून घेतल्या आहेत. पूर्ण दिवस ह्या पंख्याखाली ठेवल्या आणि रात्रभरही पंख्याखाली ठेवल्या आहेत. त्यानंतर त्यातला थोडासा ओलावा कमी झाला आहे. पंख्याखाली सुकवल्यामुळे कैऱ्या थोड्याशा कडक झालेल्या आहेत. त्यानंतर आपण लोणच्यासाठी गूळ किसून घेणार आहोत. मी नेहमी लोणच्यामध्ये गूळ टाकते, कारण की आम्हाला घरी आंबट गोड तिखट अशी चव आवडते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. जर तुम्ही लोणच्यामध्ये गूळ टाकत नसाल तर एकदा लोणच्यामध्ये गूळ टाकून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. त्यानंतर आपण सर्व कैऱ्यांना मीठ आणि हळद चोळून घेणार आहोत. एकदम व्यवस्थित एकजीव करून सर्व कैऱ्यांना मीठ आणि हळद लागेल याची खात्री करून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर आपण जो घरी मसाला तयार केला होता त्यामध्ये तेल उकळून थंड करून मिक्स करून घेतलं आहे आणि त्यामध्ये सर्व कैऱ्या या मिक्स करून घेतल्या आहेत. लोणच्याचा मसाला तयार करताना आपण त्यामध्ये बेडगी मिरची आणि थोड्या प्रमाणामध्ये घरगुती लाल मिरची टाकली आहे, त्यामुळे कलर एकदम छान आलेला आहे. त्याचबरोबर आपण लोणच्यामध्ये सोललेलं लसूण टाकलेलं आहे. सोललेलं लसूण टाकल्यामुळे लोणच्याची चव नक्कीच वाढते. नक्की तुम्ही एकदा हा मसाला ट्राय करून बघा आणि लोणचं बनवून पहा. त्याचबरोबर जर कोणाला तयार लोणचं हवं असेल तर नक्की ऑर्डर द्या. आपल्याकडे लोणचं विक्रीसाठी उपलब्ध आहे. नक्कीच आम्हाला मसाल्यांच्या आणि लोणच्याच्या ऑर्डर तुम्ही देऊ शकता. त्यासाठी कुरिअरची सुविधा उपलब्ध आहे. हे तयार लोणचं तुम्हाला 300 रुपये किलोप्रमाणे भेटून जाईल. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.